चंदनजीरात खून का बदला खून 2 वर्षापूर्वीच्या हत्येचा घेतला सूड. बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून धारदार शस्त्रानं युवकाची हत्या, परिसरात खळबळ. चंदनजीरा खून प्रकरणी 2 अल्पवयीन आरोपी जालना शहरातील चंदनजीरा परिसरात खून का बदला खून अशी थरारक घटना उघडकीस आली असून 2 वर्षापूर्वी झालेला हत्येचा सूड उगवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बापाचा खून करणाऱ्या आरोपीचा अल्पवयीन मुलांना आपल्या साथीदाराच्या मदतीनं धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र रवी अडसूळ, वय वर्ष 35, राहणार बदनापूर, हा युवक आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जालना शहरातील चंदनजीरा येथील एकता चौक परिसरात आला होता. यावेळी 2 अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र अडसूळ याला तातडीनं उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. दरम्यान तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाच्या वडिलांचा 2 वर्षापूर्वी खून झाला होता. त्या खून प्रकरणात जितेंद्र अडसूळ हा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडिलांचा खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी आशा जितेंद्र अडसूळ यांच्या फिर्यादीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.